मालेगाव सटाणा बागलाण भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचं नुकसान झालं। या भागाची मंत्री दादा भुसेंनी पाहणी केली, सरकारी मदत देण्याचं आश्वासनही दिलं। सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही बंद होते। विजय वडेट्टीवारांनी भाष्य केले, त्यांनाही घडवायचं होतं म्हणून सीसीटीव्ही बंद होते। राड्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी ही आधीच तरतूद केली होती, असं विजय वडेट्टीवार म्हणाले। पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यात मुंबई पक्ष कार्यालयात भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये अजित पवारांच्या अपघात प्रकरणी आणि रुपाली चाकणकरांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या ज्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बंद असेल तर ही बाब गंभीर आहे याची मला माहिती नव्हती, मात्र याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आमदार विलास भुमरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ असं आश्वासन भुमरे यांनी दिलं। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संपर्क प्रमुखाची घोषणा करण्यात आली। यात मुंबईतील 6 आणि ठाणे लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी असेल। सांगली जिल्हा परिषदेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी नवा गौप्यस्फोट केलाय। जात पडताळणी समितीच्या कारभाराचे पडळकरांनी वाभाडे काढले। खोट्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा भांडाफोड करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अशोक खराच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये आशिष शेलार, रुपाली चाकणकर, राहुल नार्वेकर आणि इतर नेत्यांची नावं आहेत। या सगळ्यांचे खरातसोबत संबंध होते का याचीही एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। प्रवीण दरेकर यांना राहुल शेवाळेंनी दणका दिलाय। महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी राहुल शेवाळे बिनविरोध निवडून आलेत। रणजित सावरकर उपाध्यक्षपदावर निवडले गेलेत। काही कालावधीपूर्वी दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या प्रमुखपदी आल्याचं घोषित झालं होतं, मात्र ती निवड नियमाला धरून नव्हती। वर्ध्याच्या देवळीतील प्रलंबित प्रश्नावर आमदार बकाने आक्रमक झाले। जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन बकाने यांनी तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले। महारवतनाची जमीन असताना ही जमीन वर्ग 1ची जमीन करून खरेदी केली गेली आहे। आपण या विरोधात विधानसभेत आवाज उठवला होता। एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर कारवाई होणारच असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले। केसरकर म्हणतात, मी एकटा गेलो नाही, शिंदे साहेबांसोबत गेलो म्हणजे शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहे। त्यामुळे या प्रकरणी जे जे राजकारणी सहभागी असतील त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली। पेट्रोल डिझेलबाबत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न चाललाय असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। ही भीती व्यापारी, विरोधक आणि माणसाच्या असुरक्षिततेतून निर्माण झाली असंही ते म्हणाले। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मांडली। सहानुभूतीच्या जोरावर निवडणुका बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोकादायक असंही ते म्हणाले। मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। सांगलीतील एका हॉटेलमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली। चर्चेचा विषय मात्र गुलदस्त्यात आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीला अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे। मानपूर महारवतन जमीन खरेदी प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे।